गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आमची सकाळची सुरुवात तुम्ही पाहतायच कसली भारी झाली आहे. आणि अजिबात ऊन नाही आहे, काही नाही, एकदम फ्रेश वाटते. आणि सकाळी सकाळी मला झोपेतून आमच्या साहेबांनी उठवलेलं आहे. मी झोपलेलीच होते, तोपर्यंतच लगेच येऊन बसलेला. आणि म्हणजे माझ्या शेजारी झोपलेला आणि मस्त त्याचं खेळणं चालले. सकाळी सकाळी सगळ्यांना लवकर उठवतो आणि स्वतः मात्र नंतर निवांत झोपतो. तर मी झोपलेले होते, तर मम्मीने मला आवाज दिला आणि खारी टोस्टवाला आला होता. तर ती म्हणत होती की काय घ्यायचं आहे काय नाही, तर सांग. तर मग सगळे तिथं जमा झाले. मग काय माझी एंट्री होती सगळ्यात शेवटला. तर मी आले आणि मला काय एवढं असं काय घ्यायचं नव्हतं, पण उभी राहिलेली, फक्त नावाला उभी होते मी. आणि माझी माव तर सगळ्यात पुढं होती, म्हणजे तीच ओनर असते, म्हणजे काय घ्यायचं काय नाही हे तिचं चालू होतं. तर एवढं भारी वातावरण झालेलं ना, एकदम भारी वाटत होतं सकाळ. आणि आज आमची शेवटची ना सकाळ होती आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो पुण्याला लगेच. आणि तुम्ही वातावरण पाहताय कसलं ढगाळ वातावरण आहे, असं वाटतंय पाऊसच येते की काय, एवढं भारी वातावरण. मला असं वातावरण आवडतं, कारण एवढं ऊन आहे ना, भरपूर ऊन आहे. ह्या उन्हाचा ना लय म्हणजे अक्षरशः वैताग आला ह्या उन्हाचा. तर असो, तर मम्मीने घेतले होते चकली, परत टोस्ट, माऊसाठी ते केक, बनपाव, बरंच काय काय घेतलं होतं. आणि इकडं आमची दीदी पण दाखवत होती की हे 2 बनपाव तिच्यासाठी घेतलेत. आणि तिचं अजून डिमांड वाढत चालू होती की काय घे, मला हे घे, मला ते घे. आणि मम्मी तिचं डिमांड पूर्ण करत होती, म्हणजे चालूच होतं. आणि त्याच्यात माझी बहीण आहे ना, म्हणजे सगळ्यात बारकी बहीण, ती तिला मागत होती की हे डोनेट. आणि ते तिला, आणि ती माऊ तिला अजिबात देत नव्हती, आणि ही तिला मागून देत होती थोडंसं. तरी मग मी म्हटलं का माऊ दे तिला थोडं टेस्ट करण्यासाठी. मग माऊने तिला दिलेलं. आणि हे बघा, हे असं चाललंय, लहान पोरांच्या हातातून खायला काय वेगळीच मज्जा असते. मला पण खायचं होतं, पण मी नुकतीच झोपेतून उठले होते. आणि मग मला वहिनीचा फोन आला की घरी ये म्हणून. मग काय हातपाय तोंड धुतलं आणि केस विंचरले आणि तशीच लगेच निघून आले. आणि चहा पे म्हणत होत, पण मी काय चहा पित नाही आणि आमची दीदी पण चहा पित नाही. मग वहिनीने आग्रह केलेला की जेवणच करा म्हणून, आणि त्यांना पण कामाला जायचं होतं. मग काय लवकर बसलो आम्ही जेवायला. तर जेवायला वहिनीने छान मुगाची भाजी बनवलेली, कुरडया, पापड तळलेले, शेंगदाण्याची चटणी, बाजरीची भाकर, परत कैरी, बरंच काय काय वहिनीने दिलं होतं. आणि मसाला पापड सुद्धा होता, एकदम भारी. छान जेवण होतं. आणि घरी आल्यावरती मी आंघोळ वगैरे केली, थोडा वेळ गप्पा मारल्या. आणि आमचे साहेब झोपेतून उठले होते. मी सगळ्यांना झोपेतून लवकर उठवतात आणि हे मात्र निवांत झोपतात, म्हणजे यांची दुसरी झोप आहे ही. आणि मम्मी बाहेर येणं सांडगे करत होती, तर सांडगे तोडायला आम्हाला बोलवलेलं. आणि मग याला पण मी घेऊन चालले होते बाहेर. आता झोपेतून उठला ठोंबा. हा बघ, हा पण मम्मी, तो पण हा म्हणतोय बघ. मम्मीने सगळी तयारी केली, आता आम्ही चाललो वडे करायला. आणि आमची इकडं कामवाली बाई कपडे धुती इथं. अमेझिंग. कामवाली बाईला मम्मी पगार किती आहे ग? हा, काय नाही, 2 टाइम जेवण बस. आला शिली, आला शिली, वडे बनवाय आला. मम्मी इकडे वडे करते, ब्राईटनेस वाढवते. पण चला टपा टपा. ए इशली, त्याला सायकलवर बसू का ग? हा, तीन लावलाय सनेशला फोन. चला पटापटा तोड की मम्मी. हा ये ना तू, चल. अगं कुरडई पापडच्या आधी वडे तोडतात ना मम्मी. ते लग्नाचं, आपल्या लग्नाचं आहे का तेव्हा? लग्नाचे असले तोडतात, आपले काही घरी खायला करते आपण. तुझ्या लग्नाचे वडे तोडा. झोकात टाकले, त्याला राग आलाय माझा, मी त्याला झोकात टाकलंय म्हणून. है ना माऊ? ते श्री झोकात टाकलंय म्हणून राग आला ना तुला? हा, बिवडी काढायला बाई. पण
मी तुला ह्याच झोक्यात ठेवणार. तू किती पण रड. मम्मी आल्यावर मग तुला बाहेर काढणार. बाय बाय श्ली. मावच्या झोक्यात टाकले मावच्या. आणि मी श्रीला झोक्यात टाकल्यावर मम्मी मला शिकवत होती वडे कसे तोडायचे, कारण मी पहिल्यांदाच वडे तोडणार होते आणि कसे तोडतात हे मी पहिल्यांदाच बघणार होते. तर मम्मी मला शिकवत होती आणि मला ते काय जमत नव्हते. मी एकदम असे गट्टू गट्टू टाकत होते. मलाच माझी हसायला येत होती मम्मीचे वडे आणि माझे वडे पाहिल्यावरती. तर आणि हाताची पण भरपूर आग होत होती, तरी पण मी छान बनवलेत बऱ्यापैकी वडे. तर तुम्ही पहा आणि मला सांगा की मी कसे बनवलेत. नावं ठेवू नका, कारण मी पहिल्यांदाच बनवते. कामाली बाय, कपडे धुवा लवकर. वडे तोडताना ना हातांची आग होत होती, त्यामुळे मम्मीने ना असं जुगाड बनवलेला, कारण त्याच्यामध्ये मला वाटते मिरची टाकली होती, त्यामुळेच आहे ना हातांची आग होत असावी. कारण मग मम्मीने प्लॅस्टिकची पिशवी आणली आणि त्याला एक खालून असं कट केलं आणि असं मस्त जुगाड बनवलेला आणि त्याच्यातून बऱ्यापैकी माझे वडे ना चांगले नजर लागण असे वडे माझे तयार झालेले होते. आणि त्याच्यात काकी आलेली, ती म्हणे अगं काय तोडतीस, थांब मी तुला शिकवते. मग काय तिलाच लावलं कामाला. कुठे एक धर्मोनी आहे का असं कर. कुठं नुसतं असं करायचं. मग तूच कर आता. मला नाटक करायचं आहे. चल वावरात एवढं करून ये वावरात. तू वावरते का दिवसभर? दिवसभर कशाचं अर्धा एक तास जायचं आणि यायचं आपलं गपकनी. एवढं धुण काढायला आता एवढं आता करीतोय का आपण पहिल्यासारखी काम आहे का नाही? काय करणार आहे वावरात? मग भेंडी बिंडी आली असली तर तोडावा. गवर आली असं ना की तोडायला ती बघायला जायला लागत. आली असली मम्मी आपण हे आवरून जायचं का मग? मला स्वयंपाक करायचा. चल काय आलं करू. तसं पण दिदी मी जेवलेली. तू जेवली दुसऱ्यांनी मुसकी घालायची का? ढोबळ्या मिरच्या किती आल्या ते तोडायला लागतील. तुला आण ना ढोबळ्या मिरच्या. हा येते ना आता वावरत. खरं आता मी तो व्हिडिओ तोड आता एवढे अर्धे अर्धे. काय केलंय नाश्त्याला? रात्रीचं मटण आहे, मला नाही खायचं मटण. मी नाही खात सकाळची मटण. रोने शाळा सोडलं का? मग त्याचं एकच काम असते नियमित. त्याला ज्वारी कापायला लावली पण कापी नाही. असं वरती धरायचं मग बरोबर. बोलवली होती का? अगं ती आली होती सिरसगावला, त्यांना पक्कीच्या गावची. इकडे बघ की. अरे बघ मग चांगला दिसतोय. कोंबड्या दिल्या काय नको बघा आत्या सोडल्या आहे का? कोंबड्या दिल्या सोडून आणि शेळ्या पण. रोने बघ ना, बघ की. का एवढे खायला म्हणून चांगली घरी बनवलं होतं तेव्हा नव्हतं खाल्लं. किती बनवलं होतं तेव्हापासून मी बनवितच नाही. ही त्यांना खायची सवय नाही आहे. खायची नुसते सुकून ठेवलेली एक मटणाला आणि माशाला. तू नाही खात का मटण मासा? मी नाही एवढी खात. एवढं उन्हाचं सुद्धा मी ना चिचूच्या झाडाखाली एका झोक्यात झोपले. सकाळी मी तुम्ही मग बघितलं असेल ना की मी श्रीला याच्यामध्ये टाकलं होतं झोक्यात आणि तो या झोक्यात झोपला होता. तर त्याला काढले ना, आता मी झोपले. कारण आहे तसंच आहे, कारण माऊ इथं बाहेर खेळत होती आणि तिच्यावर लक्ष द्यायला कोण नव्हतं, म्हणून म्हटलं मी आले. आणि ती इथं सायकल आहे बघा, इथं काशी टाकून दिली तिने सायकल खेळली आणि आतमध्ये जाऊन बसली आणि मी इथं बसले. आणि मी घरामध्ये बसले होते तेव्हा ती बाहेर एकटी खेळत होती, म्हणून मी तिच्यावर लक्ष ठेवायला बाहेर आले. तर मला सोडले एकटीला आणि स्वतः येऊन घरात बसली. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. पण मस्त झोका. मम्मीने साडीचा झोका बांधला होता माऊला, तर त्या झोक्यात मी झोपले निवांत. बाई 2-3 दिवस आलोय तर मस्त आराम करायचा. नंतर हाय धुणं भांडी कचरा स्वयंपाक चालूच आहे. दिवसभर चालूच असते, काय ना काय चालूच असते. त्यामुळे आता आलोय आता माहेरी, तर जरा निवांत आराम करूयात. कशाचंच भाने, मी सकाळपासून केस पण नाही विचारले राव. आंघोळ केली, नाश्ता केलाय आणि अशीच बसलेली. इकडून तिकडं टंगळमंगळ माझे चालूच आहे. म्हणजे काहीच काम केलेलं नाही मी, काहीच. म्हणजे मी काय करतच नाही म्हणायला. मम्मीकडे आल्यावरती सगळं काय मम्मी आणि माझ्या बहिणीच करतात, मी नाही काय करत.
कारण तिकडं पण काम करायचं आणि इकडं पण काम करायचं. ह्याला काय अर्थ आहे. जरा निवांत रिलॅक्स राहूयात, रिलॅक्स. आणि संध्याकाळी सगळं ऊन उतरल्यानंतर आम्ही आलो होतो रानात. तर काकीचं हे करायचं होतं, मिरच्या, परत शिमला मिरची, गवार, हे काय काय बरंच तोडायचं होतं. आणि मला पण म्हटली की तू जाताना घेऊन जा. तर मी पण आले होते रानात आणि म्हटलं तेवढंच माऊला पण टाईमपास होईल आणि तिला पण जरा फिरता येईल, जरा मोकळ्या हवेत, मोकळ्या वातावरणात. तर आणि भारी वाटत होतं. तुम्ही तर पाहू शकता कसले हिरवळ आणि भारी वाटते, एकदम सुंदर आणि छान वाटते इथं आल्यावरती रानामध्ये. तर आणि मावची अशी मस्ती चाललेली आणि ती मम्मीला आहे ना शिमला मिरची तोडून दाखवत होती. तर काकी म्हटले हाताची आग होईल तर तो हात लावू नकोस त्याला, तुला मी पाणी देते सोडून. तर इकडे आणि इकडे मला चुलत भाऊ दिसला घास कापताना. तर म्हटलं चला आलोयच तर त्याची पण गाठ भेट जरा करून येऊयात, कारण तसा पण तो अजिबात जास्त बोलत नाही. आम्ही आलो तरी तो एकदमच शांत शांत असतो. तर चला म्हटलं जराशी थोडी ना त्याची मजा घेऊयात. पण तो नेमका मी आले आणि तो घास बांधायला चालू केलेलं. तर म्हटलं काय कसं आहे, बरं आहे का. तर तो पण मला सेम तसंच उत्तर देत होता, एकदम असा बोरिंग टाईम. तर त्याच्याशी छान गप्पा मारल्या आणि त्याला म्हटलं चल उचलू लागू का. तर ते छान वाटतं म्हणजे असं रानामध्ये आल्यावर. आणि तो म्हटले काय रानात, आम्ही तर रोजच रानात येतो, आम्हाला तर वैताग आला ह्या रानात येऊन, आणि तू एक दिवस येऊन तुला तर भारीच वाटणार. हा म्हटलं ते पण बरोबर आहे, मला तर एक दिवस आल्यावर मला छानच वाटते आणि मावला पण जराशी मोकळीक वाटते आणि कसलं भारी हिरवगार वातावरण दिसते, बरोबर की नाही. तर माऊ राहत नव्हती, मला पण काही करू देत नव्हती. तर मग काकीने रानात पाणी सोडलं आणि म्हटलं आता तू खेळ पाणी. तर मग तिला म्हटलं मस्त चिखल वगैरे कर आणि मस्त खेळतो. तर ते अजिबात खेळत नव्हती. तिला पण आहे ना म्हणजे नाही का एकटीला बोर झालं होतं. तर मग मी पण आले तिच्यासोबत पाण्यामध्ये आणि काय तेवढंच आपल्याला पण टाइमपास हवाचा असतो. मग काय मी आणि माऊ दोघे मस्त मातीत खेळत बसलो. मी पण जरा लहान मुलीसारखी झालेली आणि तिचं ती मला बॉटलमध्ये पाणी आणून द्यायची आणि मी मस्त खेळायचे. तर असा आमचा दिवस म्हणजे संध्याकाळचा टाइम स्पेंड झालेला आणि छान वाटत होतो आणि भारी वाटलेलं संध्याकाळच्या अशा वातावरणात येऊन. आणि संध्याकाळ सगळं झाल्यानंतर घरी जायचा वेळ झाली आणि मग तिला स्वच्छ धुवून घेतली, कारण पूर्ण चिखलाने भरलेली होती. त्यामुळं मी स्वच्छ तिला धुवून घेतलं आणि काकी पाणी बंद करणार होती. तर मग मी पण हातपाय तोंड धुतलं, फ्रेश झाले आणि आम्ही घरी निघालो सगळं आवरल्यानंतर. पण हा आमचा शेवटचा दिवस आजचा आणि उद्या जाणार होतो आम्ही पुण्याला. तर भारी वाटलं राहून आणि चला म्हटलं आता परत कधी येतोय नाही येतोय ते काही सांगता येत नाही. तर म्हटलं की आता फुल एन्जॉय करूयात आणि हा व्हिडिओ आता मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या.